पण घरात आम्हाला कधीच कुणी नाही चिडवलं. कारण घरात सर्वांचं एकच होतं आणि सगळ्या बायकांचं पण मत एकच होतं, की तुम्ही दोघं क्यूट दिसता. तुमचं नातं खूप क्यूट आहे, खूप प्युअर आहे. म्हणजे कुठेही आम्हाला नाही वाटत, की तुम्ही काय फेक लव्ह अँगल करताय किंवा फेक मैत्री करताय. तुमचं खूप जेन्युइन आहे. आता इथून जर आम्हाला हे आतून दिसतंय, तर बाहेरून लोकांना काहीतरी भलतं दाखवलं जातंय किंवा भलतं काहीतरी जसं मी बोललो, की 10चं 100 करतायत लोकं, की एक काहीतरी मी रील बघितली त्याच्यात मी लव्ह यू टू बोललो. जेव्हा मी बिग बॉसशी बोललो होतो. तर ते हं. बरोबर त्यावेळी प्राजक्ताचा फुटेज टाकलाय आणि मी लव्ह यू टू ॲक्चुअली बिग बॉसला बोललो. ओके. पण ते असं दाखवलं जातं, की मी तिला बोललो. सो अशा खूप गोष्टी आहेत, अनेक गोष्टी. मी तर हसतोय, मी एन्जॉय करतोय. मला काही प्रॉब्लेमच नाही. बट प्राजक्ताच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर मी विचार केला तर मला एकच वाईट वाटतं, की ती स्त्री आणि तिच्यासाठी काय निगेटिव्ह नाही झालं पाहिजे ते. म्हणून मी जास्त काही बोलत नाहीये. मला असं वाटतं ती जेव्हा बाहेर येईल, तेव्हा आम्ही दोघे एकत्र क्लिअर करू जे काही गोष्टी आहेत. ह्याचं आत्ता सध्या एकच उत्तर आहे, की आम्ही खूप जास्त क्लोज मित्र-मैत्रीण आहोत.